तरी वापरलं नाही, त्याने ते बाहेर काढलं. मला माहिती आहे किरणनी जर मनात आणलं असतं तर 5च्या जणांच्या खोपड्यात तो होऊ शकला असता. तो काय मला माहिती आहे, मीच त्याला तयार केलंय. किरणला ठार करणारी ताकद अजून जन्माला यायची आहे. मी नुसतं वय पाडलेला म्हातारा नाही, त्यांच्या बापाचं बाजू जेवलेला म्हातारा आहे. आपल्या नात्याचं नाव काय आहे? आपल्या नात्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता त्यांनी तयार केलं ना. मग जो कोणी मोदीला, त्याच्या RSS ला हा हरामखोर तडीपार शहा याला गाडायचा प्रयत्न करेल, आमची ताकद त्याच्या पाठीमागे. भीमा कोरेगाव चौकशी आयोगामध्ये तमाम आंबेडकरी चळवळीचे वकील म्हणून ॲडव्होकेट किरण चेन्ने हे सातत्याने धर्माध्य आणि जात्याध्य शक्तीच्या विरोधामध्ये लढत असतात. भिवंडी बार काउन्सिल असोसिएशनचे ते अध्यक्ष झाल्याच्या नंतर इथल्या जात्याध्य आणि धर्माध्य शक्तींना ते पचलेलं नाही. 18 ऑगस्ट रोजी ॲडव्होकेट किरण चेन्ने यांनी भिवंडी बार असोसिएशनमध्ये नो पार्किंग झोनमध्ये सातत्याने एक बेशिस्त वकील संजय श्रीवास्तव हा गाडी पार्किंग करायचा, या बाबतीमध्ये वकील संघटनेने चेन्ने साहेबांकडे तक्रार केली आणि चेन्ने साहेबांनी त्याची रितसर तक्रार माननीय जज साहेबांकडे केल्यामुळे संजय श्रीवास्तव आणि त्याच्या सोबत असलेल्या तडीपार काही लोकांनी ॲडव्होकेट किरण चेन्ने यांच्यावर हल्ला केलेला आहे. हा हल्ला फक्त किरण चेन्नेवरच नाही तर किरण चेन्ने सारख्या लढणाऱ्या लढाऊ भीमसैनिकांवर, बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये जो सातत्याने पुढाकार घेते अशा लोकांवर हा हल्ला आहे. आणि या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी, या हल्ल्याचं पुढचं नियोजन करण्यासाठी आज आम्ही माननीय श्यामदादा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तमाम फुले शाहू आंबेडकरी विचारांच्या, पुरोगामी विचारांच्या लोकांची ही बैठक आयोजित केलेली आहे. आणि पुन्हा असे हल्ले होऊ नयेत, असे हल्ले झाल्याच्या नंतर त्याला कायदेशीर काय उत्तर द्यावं याचं नियोजन आम्ही आज करणार आहोत. इथं ही जी सभा बोलवण्या पाठीमागचा जो उद्देश आहे, पहिल्यांदा काही गोष्टी स्पष्ट केल्या पाहिजे. किरण चेन्नेंवर जो हल्ला झालाय, प्राणघातक हल्ला झालाय, जो 4थ्यांदा हा हल्ला झालाय. मगाशी एक वक्ता बोललं की दादा तुमच्यावर हल्ला होतो, होऊ शकतो. म्हणून एक गोष्ट स्पष्ट करायची की हा हल्ला झाल्यामुळे किरण पण फार घाबरलेला आणि आम्ही फार घाबरलेलो आहोत, म्हणून ही बैठक बोलवलेली नाही. जे खरोखर ज्यांना आमची आतबाहेर ओळख आहे त्यांना माहिती आहे. आम्ही पॅन्थरच्या वेळेला जे डोक्याला कफन बांधलं त्याची लंगोट घेऊन फिरत नाही. जेव्हा आम्ही पॅन्थरमध्ये शिरल्याच्या नंतर ज्या शब्दात घेतल्या, आमचं उर्वरित आयुष्य म्हणजे त्या शब्दाचं एक्सटेन्शन आहे. आणि किरण त्याच्यातून घडलेलं आहे. ही बैठक याच्यासाठी बोलवलेली की किरणचा प्रश्न हा किरणचा नाही. तुम्ही सगळेजण समाजाचे घटक आलेले आहेत, कुठल्या गटाचे आहात त्याच्याशी आम्हाला काय देणे घडलं नाही, आणि कुठल्या गटाची काय लायकी आणि काय पात्रता हे सगळं आम्हाला माहिती आहे. आपण इथे सगळे भाऊ बहीण म्हणून आलेलो आहोत. मला एवढं मात्र माहिती आहे की बाबासाहेबांच्या विचारांशी ज्यांनी बेईमानी केली त्यांची राजकीय सांस्कृतिक मौत अटळ आहे. एक अपेक्षा आहे की याच्यामधून जे संपूर्ण जे चित्र आज दिसतं देशामध्ये, विशेष करून आंबेडकरी आंदोलनाच्या संदर्भातलं, की सगळ्या मशाली विझत चाललेल्या आहेत. कोणी किती जरी व्हॉट्सअपवरती बढाया मारत असले, मला एक खात्री आहे की स्वतःला नेते म्हणणारी लोक
हे जरी आपल्या समाजातले दलाल झालेले असले तरी बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा समाज दलाल झालेला नाही अजून. आणि पुन्हा ही ऊर्जा आपण उभी करू शकतो आणि आपल्यावर आलेल्या संकटातूनच ऊर्जा निर्माण करू शकतो ही आशा असल्यामुळे ही बैठक बोलवली आहे. किरण जात्यामध्ये आहे आणि आपण सुपामध्ये आहोत. जात सुद्धा तोडून बुडून टाकायची आणि सुपांना सुद्धा उलट पालट करायची ताकद आंबेडकरी समाजामध्ये. आपण इथे याच्यासाठी बसलेलो की नेमकं आपलं संकट काय ते समजून घ्या. संकट हेच आहे, हे हल्ले होतात का याचा आपण विचार करणार आहोत की नाही. नंतर ती न्यायालयीन लढाई कशी लढायची, त्या न्यायालयीन लढाईच्या पद्धती कशा असतील तो त्या चर्चेचा विषय आहे. न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जे लोक आहेत वकील आणि तत्सम जे लोक आहेत त्यांनी एकत्रित बसून तो विषय वेगळा त्याच्यावर चर्चा करावी. माझ्या मते नुसता किरणचा जीव संकटात नाही, एकूण आंबेडकरी चळवळच संकटात आहे. कारण प्रश्न असा असायचा की कुठे एका ठिकाणी अन्याय झाल्याच्या नंतर आपल्या वस्त्या या छावण्या झालेल्या होत्या अत्यंत आक्रमकपणे सगळ्या वस्त्या एकत्रित यायच्या आणि अत्याचार करणाऱ्या प्रवृत्तींना धक्का बसायचा. त्या काळातले आम्ही साक्षीदार आहोत, नव्हे त्याचा काळ उभारणाऱ्या लोकांच्या मधले आम्ही. म्हणून जरा मनामधून सांगतो की किरणचा जीव धोक्यात आहे की नाही आम्ही बघू नये. तुम्हाला परत सांगतो, ज्याने किरणवर हल्ला केलाय इथं पोलीस आणि त्याचे एजंट पण बसले. किरणवर ज्याने हल्ला केला ते आम्ही इंडिव्हिज्युअल घेत नाही. नाहीतर ठाणे जिल्ह्यातला भाईचा कोणी बाप असेल ना, त्याचा कोणी बाप असेल त्याला घरातून ओढून काढून पुरवायची ताकद आहे. मी श्याम गायकवाड बोलतो. हाय की संपूर्ण पोलीस यंत्रणा, सर्व संवैधानिक यंत्रणा ह्या सगळ्या भाजपच्या गुलाम झालेल्या आहेत. त्यामुळे भाजपच्या बरोबर जाणारे लोक आंबेडकरांना असू शकत नाही. आम्हाला आमच्या चुका सुधारण्याची संधी ही सभा देते. सुधरा, संकट समजून घ्या. काय भयानक परिस्थिती आहे. किरणला जे हत्यार दिलंय कारण त्याला धोका होता म्हणूनच दिलंय. त्याच्या स्वयंसंरक्षणासाठी त्याला ते हत्यार दिलं. त्या हत्यार त्याने वापरलं नाही, त्याने ते बाहेर काढलं. मला माहितीये किरणने जर मनात आणलं असतं तर 5च्या जणांच्या खोपड्यात तो होऊ शकला असता. तो काय मला माहितीये, मीच त्याला तयार केलंय. आणि किरण सारख्या 100 किरण या महाराष्ट्रामध्ये आम्ही तयार केलेले आहेत. मुद्दा काय, हल्ला होतो का? हल्ला याच्यासाठी होतो की तुमच्या वस्त्या कमजोर झालेल्या आहेत. तुमच्या वस्त्याच्या मध्ये RSSचे दलाल तयार झालेले आहेत. आणि हा नुसता किरणला धोका, मला धोका किंवा एकनाथला धोका नाहीये, हा आंबेडकरी समाजाला आणि चळवळीला धोका आहे. पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, अन्यायाला वाचा फक्त आंबेडकरी कार्यकर्ता बोलू शकतो. तो प्राध्यापक असू शकतो, तो डॉक्टर असू शकतो, तो वकील असू शकतो, तो इंजिनियर असू शकतो. आमचा वकील त्याच्या डोक्यामध्ये नुसतीच भारतीय न्याय संहिता असता कामा नये, त्याच्या डोक्यामध्ये बाबासाहेबांचे विचार असले पाहिजे. आणि हे कुठल्या पक्षाचा गटातटाचा प्रश्नच नाही. हा कुणी कुठलेही असा, कोणी वंचितचे असा की आठवले गटाचे असा की अजून कुठे असा,
तुमच्या 8व्या गटाची जी वस्त्र आहेत ना ते उद्या विरघळून जाणार आहेत. त्याच्या आतमध्ये असलेलं तुमचं शरीर हे आंबेडकरवादी असलं पाहिजे. आज इथे बसलेली मी लोक बघतो ना तर आपलं फार मोठ्या प्रमाणामध्ये मध्यम वर्गीयकरण झालेलं आहे. आपल्या लोकांच्याकडे गाड्या आलेल्या आहेत, बंगले पण आहेत, बंगल्यात आपले लोक राहतात, हातापायात अंगठ्या आलेल्या आहेत. आपले कित्येक प्राध्यापक आहेत, कित्येक वकील आहेत. महाडचं 14 तळ बाबासाहेबांनी पेटवलं ना तेव्हा हा वर्ग नव्हता. अत्यंत विपन्न अवस्थेत आपले लोक होते. अंगावर कपडे नव्हते, पायात चपला नव्हत्या. त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना घडवलंय. ज्या वेळेला आपल्या पायामध्ये चपला नव्हत्या त्यावेळेला आपण महाडचं 14 तळ पेटवलेलं आहे. आणि 14 तळ पेटतच आहे. त्याचं इंधन अजूनही पेटत आहे आणि 14 तळ्याचं आंदोलन अजूनही संपलेलं नाही. म्हणजे पायात चपला नव्हत्या, अंगावर कपडे नव्हते, अशा अवस्थेतले आपण एकूणच व्यवस्था बदलणारी आंदोलन केली. आता त्याचं महत्वाचं कारण आहे, अनवाणी होतो पण कुठल्या दिशेनं चालायचं आणि रस्ता कोणता बरोबर आहे याची अक्कल आमच्या पूर्वजांना होती. आता आमच्या पायात उडल्यांचे बूट आले आणि आम्ही अनुजी पंतांच्या बंगल्याकडे चाललो. रस्ते चुकलो मरणार नाही. माझा काही प्रश्न नाही. मी आयुष्यभर आम्ही तो संघर्ष केला. आम्ही स्वतःच्या काही टिऱ्या नाही वाचवत, आत्मकुंठून नाही जगलो. 72 वर्ष चालू आहे, आता 73 लागेल. मरण्याची भीती नाहीये. सवाल असं की समाज मरतोय त्याचं दुःख आहे. ही संकट येत राहणार, अजून हल्ले होणार, अजून अत्याचार होणार, अजून या सगळ्या शासकीय व्यवस्था तुम्हाला चिरडण्याचा प्रयत्न करणार. ही सभा हा प्रश्न विचारते तेव्हा तुमची भूमिका काय असणार आहे? तर आमची भूमिका आंबेडकरवादीच असणार आहे. आंबेडकरवादीच असणार आहे. आता भाजप काय, RSS ही भारतातली सर्वात मोठी दहशतवादी संघटना आहे. इथं पोलीस असतील तर त्यांनी सांगावं तिकडे असं बोल. अमित शहा एक घोटीव असा गुंड आहे, तो माफिया आहे. तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण आहे? नथुराम गोडसेच्या पोटचा आहे. मग तुमच्याकडे जर नथुराम गोडसे असेल, बरोबर, बाबू बजरंगी असेल, तर आमच्याकडे सुद्धा भागवत जाधव होते. आपण व्यवस्था बदलणारे लोक, आणि मला खात्री आहे हा सांस्कृतिक, वैचारिक, राजकीय लढा आहे. हा नुसता कोर्टाच्या आतला लढा नाही, त्याच्या पलीकडे पोहोचलेला लढा आहे. सगळे आंदोलनं केली. तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, किरणवरती हल्ला होण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण मी ज्याचं म्हणजे पृथक्करण केलेलं आहे, अनालिसिस केलेलं आहे, ते म्हणजे किरणने जे व्यापक आंदोलन जनतेसाठी केली आणि कॉर्पोरेट सेक्टरला सुद्धा चॅलेंज केलं. त्याने तिथल्या टोळ्यांच्या विरोधात आंदोलन केलं आणि भिवंडी मधले सगळे राजकीय पक्षाचे लोक टोळ्यांच्या याचे काय म्हणतात त्याला, पेरोलवरती आहेत. हा माणूस टोळ्यांच्या विरोधात जातो, जनतेची रस्त्यांची आंदोलनं करतो, जिथे अन्याय अत्याचार होतो तिथे जात असतो. कोरेगाव भीमाचा जो चौकशी आयोगाचं काम चाललेलं ना साहेब, मी तुमच्या माहितीसाठी सांगतो,
त्यातलं नेमकं काम जे कोणी करत असतं, नुसतं काळा कोट घातलं म्हणजे कोणी वकील नाही आहोत. नेमकं काम ज्याची दखल शासनाला घ्यावी लागली, किरण चंदे करतायत. रमाबाई आंबेडकर नगरच्या त्या अन्याय अत्याचारामधून, त्या हत्याकांडाच्या नंतर रमाबाई आंबेडकर नगरची काही एक केस नव्हती, 4 प्रकरण होते. उरलेल्या 3 प्रकरणामध्ये किरणने आपलं सर्वस्व पणाला लावलं. किती लोकांना माहिती? आता मी समोर जय बसलाय ना, त्याच्यात मला किरण दिसतो आणि त्याचं नाव पण चांगलं आहे, किरण. आता आपल्या ह्या सगळ्या किरणांचा जय व्हायला पाहिजे. मी परत सांगतो, फार नम्रतेनं सांगतो मी साहेब, खरोखर फार नम्रतेनं. अरे आम्ही थोडस जर विकलो असतो स्वतःला तर आम्ही केंद्रात राज्यमंत्री नसतो, कॅबिनेट मंत्री असतो. आम्ही नापास नव्हतो, आम्ही स्कॉलर होतो कॉलेजेसमध्ये. जा आणि आमच्या कॉलेजमध्ये चौकशी करा. आणि एक पिढी अख्खी तरी पंथासाठी बरबाद झाली. काय होणार? ते परत उभं करायचं काम आपण सगळ्यांनी म्हणून केलं पाहिजे. आता इथे आमचे मोरे साहेब बसले, कलावंत आहेत. ते नुसतेच कलेसाठी कला मानणारे कलावंत असतात, तिथे आलेच नसते. आमच्या कलावंताची बांधिलकी, आमच्या वकिलांची बांधिलकी, आमच्या प्राध्यापकांची बांधिलकी, आमच्या कष्टकऱ्यांची बांधिलकी, नाक्यावर उभं राहणाऱ्या नाका कामगारांची बांधिलकी, कार्यकर्त्याची बांधिलकी, प्राध्यापकांची बांधिलकी, इंजिनियरांची बांधिलकी, ही सगळ्यांची बांधिलकी असलेली एक सर्वसमावेशक, जबाबदार आणि नेमक्या दिशेने जाणारी आंबेडकरी चळवळ उभी करण्याचा प्रारंभ म्हणून ही बैठक आहे. कारण हे जे किरणचं प्रकरण आम्ही परस्पर सोडवू शकलो असतो, परंतु किरणचं प्रकरण किरणचं नाही. बरं, किरण कुठल्या कुठल्या वातावरणामध्ये भिवंडी बार असोसिएशनचा अध्यक्ष झालाय, त्याच्या विरोधामध्ये सत्ताधाऱ्यांनी उभा केलेला उमेदवार होता. खासदार आमदारापासून सगळेजण त्यांची सर्व शक्ती पणाला लावून किरणला पाडू इच्छित होते आणि किरण पडला नाही. हा आपला सगळ्यांचा विजय आहे. म्हणून आमचं प्रामाणिकपणे सांगणं असं आहे की मला एका गोष्टीचा अभिमान आहे की आम्ही बाबासाहेबांची आई ज्या तालुक्यातली आहे त्या तालुक्यातल्या मातीतून घडलेलो आहोत. आम्ही लोक स्वतःचं ग्लोरिफिकेशन नाही करत. आम्ही याच्यावर दुसरे आंबेडकर मातीतून घडलेले असं नाही आहोत, हे आठवण करतो आम्ही. किती स्वीकारायचं आयुष्यभर, त्या नादाला लागण्यापेक्षा किती नाकारायचं हे आम्ही ठरवलं होतं. हत्यारं तयार करता येतात, तलवारी तयार करता येतात, सगळे अवैध शस्त्रही तयार करता येतात. तयार करायला पाहिजे हे जर नसेल आणि तुमच्या हातात स्टेंगन असेल तर तुम्ही आपल्याच लोकांना माराल. आज धोक्याची परिस्थिती काय माहितीये का बाळ? तुमच्यावरती हल्ला करणारे हे शत्रूंच्या छावणीतले डायरेक्ट नाही, तुमचेच लोक ते तुमच्या अंगावर घालतायत आणि प्रत्येक वस्त्यात हे घडत आहे. हा सर्वात मोठा धोका आहे. याचा वेध घेऊन आपले मित्र कोण, आपले शत्रू कोण याचा विचार केला पाहिजे. बघा, नवीन ते विशेष जनसुरक्षा बिल आलाय. कशासाठी? जो कोणी या सरकारच्या विरोधामध्ये मतभिन्नता व्यक्त करेल तो देशद्रोही. हा जो तडीपार गुंड आहे, ज्याची जागा जेलमध्ये राहायला पाहिजे
असायला पाहिजे, ज्याला उलट टाकून त्याला खालून मिरचीची धुरी द्यायला पाहिजे. तो अमित शहा हरामखोर जो संसदेमध्ये बोलला, आंबेडकर 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 बोलायची फॅशन झालेली आहे. अरे फॅशन नाहीये, याच्या पुढे सर्वांनाच आंबेडकर 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 बोलावं लागेल, कारण तो तुमच्या सगळ्या नेतृत्वाचा आणि सगळ्या विद्वज्जनांचा बाप आहे. नंतर मग त्याला सावरायला कोण आलो होतो सगळ्यांनी तुम्ही पाहिलेलं आहे. मुद्दा असा आहे, तुम्हाला किती जरी वैभव लागलं तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्या आई बापाला विसरायचं नाही कधी. आपल्या बापाला नाही विसरायचं. आणि तुमच्या किती जरी तुमचा सत्कार केला तरी बाप म्हणून दुसऱ्याचं नामकरण नाही करायचं. कोणाच्या आमच्या मुरबाडच्या भाषेमध्ये कोणाच्या पोटचं नाही जायचं. ही जी संकट येत आहेत ना, उद्या तुमच्यावरतीच संकट आलं, परत मी सांगतो, तर रामदास आठवलेला समजा कोणी ठोकायला गेलं ना, पहिल्यांदा श्याम गायकवाड जाईल. पण श्याम गायकवाडवरती हल्ला होत असताना आठवलं करूच नाही. आता हा इतिहास आहे. माझ्या घरातली दोन भाऊ घालवलेत मी. आमचं घर कुठल्या मानसिक अवस्थेतून गेलं अजून मी लिहिलं नाही. आमच्या घरातला प्रत्येक माणूस हा मानसिक दृष्ट्या खचला होता, सायकोलॉजिकल पेशंट होऊ शकला असतो. पण आमचंच न झालं. आमच्या समाजातल्या, आंबेडकरी समाजातल्या असंख्य कुटुंबांचं असं झालेलं आहे, तरीही आंबेडकरी चळवळ संपलेली नाही. किरणला ठार करणारी ताकद अजून जन्माला यायची आहे. मी नुसतं वय वाढलेला म्हातारा नाही, त्यांच्या बापाचं बाजू जेवलेला म्हातारा आहे. मी ठाण्याला जायचो त्यावेळेला आनंदिकेची हागमूत बनवायची. जास्त सांगत नाही, फॅक्ट सर बसले तर समोर. हे आपल्याला आमच्या शाळेने शिकवलं. आम्ही ऐन तारुण्यामध्ये ज्या अग्निकुंडामध्ये सुद्धा झोकून दिलं त्या दलित पॅंथरने आम्हाला शिकवलं. दलित पॅंथरने आम्हाला नेमका मिलिटंट आंबेडकर शिकवला आणि आम्ही तो रिवाईव्ह करणार आहोत. सगळ्यांनी मिळून आपल्या या चळवळीचं पुनरुज्जीवन करायचं की नाही सांगा. मग एक आहे, आपण सगळ्यांनी मिळून आपल्यामध्ये कसं आहे, अरे बाळ ठीक आहे संघटना वेगळी असतील पण आपण नातेवाईक आहोत. नातेवाईक आहोत की नाही. वालदुरीची आई आपली सगळ्यांची आई आहे. आणि आपल्या नात्याचं नाव काय आहे, आपल्या नात्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मी बघतो ना इतिहासाची गोडाऊन्स बघतो, जे एकेकाळी 20-25 वर्षापूर्वी आम्ही जेव्हा पॅन्थर सुरू केल्याच्यानंतर जेव्हा मोठे मोठे नेते होते ना, आता ते गोडाऊन मध्ये गेले. कुठून त्याची आठवण नाही करत. आता ज्याने बाबासाहेबांची गद्दारी केली ना, ते इतिहासाच्या गोडाऊन मध्ये गाडले जाणार आहे. आंबेडकरी जनता सर्वांच्या शाळी आहे, खूप शाळी आहे, तिला सगळं समजतं असं मला वाटतं. तसं नसतं तर आम्ही एका नेत्याने सांगितलं, जेव्हा मराठ्यांनी मोठे मोठे मोर्चे काढले, आम्ही म्हणत होतो तुम्हाला पाहिजे असेल आरक्षण तर घ्या. तुम्हाला जर राखीव जागा पाहिजे असतील मराठ्यांना, आमचा विरोधच नाहीये. घटनात्मक मार्गाने मिळत असेल तर आनंदाची गोष्ट आहे. त्यांचे एक मराठा लाख मराठा मोर्चे निघाले, लाखोचे मोर्चे निघाले, स्पॉन्सर असे ते मोर्चे होते. पण त्याच्यात मागणी आली, ऍट्रॉसिटी प्रिव्हेन्शन ऍक्ट रद्द करावं. मग आम्ही गप्प बसणार का? आम्ही गप्प बसणार? आणि मोर्चे कसे काढायचे ते तुम्ही आमच्याकडून शिकलात. त्यावेळेला आमचा एक नेता बोलला होता, जो कोणी मराठ्यांच्या विरोधात मोर्चा काढेल तो RSSचा दलाल असेल. आम्ही काढला मोर्चा. आता RSSचा दलाल कोण आहे आणि आम्ही कोण आहोत जनतेला माहिती आहे. ठाण्यात आपण मोर्चा काढला, पोलिसांचा आकडा आहे 4 लाख लोक होते. हे किरणच्या बाबतीमध्ये सुद्धा हा प्रश्न नाही आहे, आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. मग आमचे मित्र कोणी ते लक्षात ठेवा.
आता त्याने 130वं बिल आणलं आहे घटना दुरुस्तीचं. या दरोडेखोराने घटना बदलायला घेतलेली आहे. यशस्वी नाही होणार, परंतु सगळीकडे सैलाब आता पसरतोय. मी हिंट देतो, बिहारमध्ये काय होतंय आता, तो जनसैलाब पसरणार आहे. आणि मी परत तुम्हाला सांगतो, काही जण मला असे म्हणाले की बाबा हा जो राहुल गांधी आहे हा नुसता हिंदुस्तान में असं बोलतो. बोलू दे, त्याचा कदाचित त्याच्या कन्सेप्ट मधलं हिंदुस्तान वेगळं असेल. कारण आपण आंबेडकरांट असल्यामुळे बाबासाहेबांचं लिटरेचर वाचतोच. थॉट्स ऑफ पाकिस्तानमध्ये या पुस्तकात बाबासाहेबांनी 50 वेळा हिंदुस्तान हा शब्द वापरलाय. बरेच तो मोदीच्या बरोबर बसायला तयार झालाय ना. आज संसदेमध्ये मोदीच्या तोंडावर खासदार बोलतात विरोधी, एक चोर आहे. हे वातावरण त्यांनी तयार केलं ना. मग जो कोणी मोदीला, त्याच्या RSS ला हा हरामखोर तडीपार शहा याला गाडायचा प्रयत्न करेल, आमची ताकद त्याच्या पाठीमागे. आणि या दृष्टीनं आपला एक राजकीय विचार असला पाहिजे. आंबेडकर होतो आपण, आणि म्हणून आपण काय करू, एक याच्यातून आउटपुट निघाला पाहिजे. हे आपलं फुले आंबेडकराईट कुटुंब आहे. मी अशी ना भूमिका घेतली पाहिजे की प्रशांत मोरे तुम्ही हातामध्ये भाला घ्या आणि कविता करायची ऐवजी आणि तुम्ही गाणं गायच्या ऐवजी याच्या पोटात खुपसा, असं मी कधीच सांगणार. पण माझी एक अपेक्षा असेल, तुमचा प्रत्येक शब्द भाल्यासारखा असेल आणि त्याचं टोक आंबेडकर असेल. या देशामध्ये मनूचा पराभव खेळणारी अवलाद फक्त बाबासाहेब आंबेडकरांचीच आहे. मनूचे कधीच वारसदार होऊ शकत नाही. आणि म्हणून काय केलं पाहिजे, आपला आउटपुट निघाला पाहिजे. त्यासाठी एक संयुक्त समिती आपण इथं गठीत करू. बरोबर, मी वकील जेवढे आपले सगळ्यांना विनंती करतो, उल्हासनगर अंबरनाथ पासून तर अगदी ठाण्यापर्यंत आपल्या जेवढ्या वकिलांच्या संघटना आहेत त्यांची आपण स्वतंत्र बैठक घेऊ. लिटिगेशनचं जे काम आहे, कारण आमची काय तुम्हाला विनंती आहे, अशी अपेक्षा असते. आपण 1-1.5 पिढीच्या अगोदर आपली काय अवस्था होती, आपल्याला चादरी तरी माहिती होत्या का? गोधडीतले आपण आता डनलावरती सुटतो, रजे अंगावर घेतो. आपल्याला रिक्षाला पैसे नसायचे, बसला पैसे नसायचे. आज आपल्याकडे लॅबेसिंग 4 व्हीलर्स आहेत. बरोबर, आमच्याकडे काही लोकांच्याकडे ते BMW आहे म्हणून जाते तर संपले. ठीक आहे, आमच्यातल्या एखाद्या माणसाकडे BMW असेल दलिताकडे, मान्य करू आम्ही, आमच्यातल्या एका थराकडे त्याचा आर्थिक बदल झाला असेल. परंतु अख्ख्या मुंबई महानगरपालिकेमध्ये सफाई खात्यामध्ये एक तरी ब्राह्मण आहे का? ही इथली व्यवस्था आहे. म्हणून सर्वांच्यावरती आव्हान आहे, सगळ्यांच्या समोर हे आव्हान आहे, आवाहन नाही, जी सगळ्यांनी पेलली पाहिजे. आणि सगळ्यांना तुम्हाला 2च पर्याय आहे आताच्या परिस्थितीत भाजपपर्यंत तुमच्या समोर ठेवले. एक तर तुम्ही सरेंडर व्हा, गुलाम व्हा, किंवा आंबेडकराईट म्हणून लढत लढत मारायला तयार व्हा. जेव्हा आपण मारायला तयार होऊ ना, त्याच वेळेला म्हणून आणि त्याच्याशिवाय महाराष्ट्र मारणार आहे. किरणची लढाई नुसती एकटी किरणची नाहीच आहे ना. आलं का लक्षात? त्या केसचं काय करायचं आपण सगळं मिळून ठरवू. आपण कधीच कोणाला घाबरत नाही. कशाला घाबरू आपण? बाबासाहेब घाबरले ना. तो रवीश कुमार नावाचा एक पत्रकार आहे, मला तो आवडतो, फारच आवडतो असं नाही, पण त्याचं मी बघत असतो. त्यांनी बाबासाहेबांची केलेली व्याख्या ही मला वाटतं सर्वात समर्पक आणि योग्य अशी व्याख्या आहे. नेमकी तो म्हणाला, आंबेडकर किसको कहते मालूम है? एक आदमी
करोड़ों लोगों को अंक पे रहता है, वो जिसमें ताकत उसको आंबेडकर कहते हैं. किती समर्पक व्याख्या आहे. आपण तसेच आहोत. आपला बाप कसा आहे, आपण त्याच्या पोटचे असल्यामुळे तसे आहोत. ज्यांनी बाप बदलले ऍफिडेव्हिट करून, त्यांच्याबद्दल मला काय बोलायचं. तर आपण काय करू, आपलं एक ऑपरेटिव्ह सेंटर असलं पाहिजे. आज आपण काय साहेब, त्याचे जवळजवळ 50 सदस्य असले पाहिजे. वकिलांची एक स्वतंत्र टीम असली पाहिजे, स्वतंत्र टीम, जिच्यामध्ये आपल्या जिल्ह्यातले सगळे लोक असले पाहिजे, प्रॉमिनंट. मी आता तुम्हाला जसं म्हणतो, तसे तुम्ही किरणवरती हल्ला झाल्याबरोबर ते प्रेरणेनं तुम्ही तिथे गेलात, ते आंबेडकरी प्रेरणा आहे. पण मी आपल्यातले काय वकील बघतोय ना, काय करता तुम्ही, बनसोडे सगळे बनसोडे तोडत आला के पवार दादा, मी तुमच्या बरोबरच आहे. म्हणजे आता काय करू, आता मी उभा ठार आहे, उभाटच उठ्या कशा काढतो. मी बघितलं की प्रस्थापित जेवढे पक्ष आहेत ना, सगळे प्रस्थापित ब्राह्मण्यग्रस्त मनोवादी पक्ष, त्यांच्यामध्ये खरकट काढायला, खुर्च्या लावायला, सतरंजा टाकायला हे आपलेच घाबरं असतात. यांना त्याच्या पक्षामध्ये काळीची किंमत नसते. बाबासाहेब म्हणाले होते की मी दगडावरती माझं झाड लावलेलं आहे, त्याला लवकर फळं येणार नाहीत, म्हणजे येतील ती अत्यंत पौष्टिक आणि सात्विक असते. ज्यांना काय झाले असेल फळं खायची दुसऱ्यांच्या शेतातली, दे आर अलाउड, आणि खातात काय लोक फळं सडलेलीच. आमच्या माणसाला पोच देतात, पोझिशन नाही देत. हे समजलं पाहिजे. आपण जरा जास्त लांबलं माझं, तर आज आपण काय काय करू, लॉयर्स कलेक्टिव्ह आपलं हे आपण डिक्लेअर करू. त्याचबरोबर मध्यवर्ती समिती डिक्लेअर करू. आणि मी काय म्हणतो, आपण जे जाहीर केलं ना की आपण मोर्चा काढायचा की काय करायचं, जे काय करायचं ती समिती ठरवेल. आणि मग सगळ्यांनी मिळून ठरवायचं. आपण डेमोक्रेसी मांडणारे लोक आहोत, त्यामुळे सगळ्यांनी मिळून ठरवायचं काय करायचं, आणि संघर्षाचा कार्यक्रम काय असेल तो त्या सेंट्रल कमिटीने ठरवायचा. आणि ती सेंट्रल कमिटी आज आपण स्थापन करायची. त्या सेंट्रल कमिटीमध्ये काळू कुंभस्कर नसतील, असलेच पाहिजे. तुमचं काय ऑब्जेक्शन? हे बघा, प्रत्येक जण आपल्यामध्ये असं आहे, आंबेडकरवादी कोण, जो बौद्ध किंवा पूर्वशर्मीच्या महाराजच्या घरात जन्माला आला तो आंबेडकरवादी नसतो. आंबेडकरवादी तसा नाही हो. आंबेडकरी विचारांचे संस्कार झाल्याच्या शिवाय कोणी आंबेडकर येत नाही हो. नुसतं महार जातीत किंवा बौद्ध समाजात जन्माला येऊन स्वतःला आंबेडकरवादी म्हणणं चुकीचं आहे. कारण आपले कोण कोण कुठं कुठं आहेत. आणि तुम्हाला मी माहिती म्हणून सांगतो, बाबासाहेब आंबेडकर नुसते महाराष्ट्रात महाराष्ट्रात नाहीये. बाबासाहेबांचं ग्लोबलायझेशन सुरू झालेलं आहे. जगात बाबासाहेब आणि बाबासाहेबांचा विचार आज जेवढे धडकलेले समूह आहेत, असंख्य देशांच्या मधले, ते आपलं तत्वज्ञान म्हणून स्वीकारत आहेत. तुम्ही संघटनात्मक दृष्ट्या आकुंचित होत चाललात आणि तुमचा महामानव जागतिक होत चाललेला आहे. बघितलं ना मगाशी शेतकऱ्यांचं आंदोलन, कॉम्रेड काळू कुंभस्कर यांनी सांगितलं. कॉम्रेड, शेतकऱ्यांचं आंदोलन होतं, 700 लोक मेले, शेतकरी मेले. या मोदीने काय काय केलं ते आंदोलन चिरडण्याच्यासाठी. पण त्या आंदोलनामध्ये एक महत्वाची गोष्ट होती की त्या आंदोलनातल्या सर्व शेतकऱ्यांनी 2 फोटो घेतले होते हातात. 2 तैलचित्र होते. एक गांधीजींचं होतं आणि दुसरं बाबासाहेब आंबेडकरांचं. नंतर गांधीजींचं बाजूला गेलं, त्या शेतकऱ्यांनी बाबासाहेबांचा फोटो सोडला नाही. म्हणजे बाबासाहेब व्यापक झालेत. आता मुस्लिम स्त्रियांनी जे शाहीनबागचं आंदोलन केलं, प्रत्येक आंदोलनामध्ये फक्त एक फोटो असायचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा.
हंगेरी असो की अर्जेंटिना असो की आफ्रिकेतला कुठलाही देश काँगोसारखा असो की आग्नेय एशियामध्ये सुद्धा जा तुम्ही, दडपलेले समूह ज्या वेळेला आंदोलन करतात बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता. ते काल माझ्यासारखेच जागतिक होत चाललेले आहेत. या बाबतीमध्ये आपण सावध राहा आणि ही तुम्ही ज्या काही चुका केलेल्या आहेत ही सुधारायची शेवटची संधी, नाहीतर वाया जाल तुम्ही. आमच्या मुलगांच्या भाषेमध्ये तकाट वाया जा, शेवटची संधी आहे. कारण तुम्हाला सांगतो, केरळवरती हल्ला होईल आणि आम्ही असे गप्प बसत बघू असं होऊ शकतं का कधी? हा, आणि सगळं उलट पालट करून ठेवू आम्ही, एवढी ताकद आहे आमच्यामध्ये. पण आम्हाला माहिती आहे आमच्यापेक्षाही 1000 पट ताकद आमच्या एकत्रित आलेल्या समाजाची आहे. आम्हीच फार मोठे लढवय्ये आहोत. आणि ते जे 500 जे महार होते ज्याने पेशवाई कापली त्यांचे वंशज फक्त आम्हीच आहोत तसं आम्हाला नाही वाटत. पण एक छोटं जाता जाता सांगतो, बरं साहेब, तिथं आता मी जायचं बंद केलंय. मी व्यक्तिशा निर्णय घेतला. कारण आपले भाऊ त्या शूरवीरांना वंदन करण्यासाठी त्यांनी उभारलेल्या त्या यशस्तंभाला वंदन करण्यासाठी जेव्हा आमच्या इथून लोक जातात बसेसमधून, त्या बसेस भाजपचे असतात, काँग्रेसचे असतात, मनसेचे असतात, शिवसेनेचे असतात. मला असं वाटतं माणसं मरत का नाही? ते 87 मेले ना, तिथं लढता लढता मेले. हे झाले सडता सडता मेले. अरे कुठं जायचं, कोणाच्या बसमध्ये बसायचं याचं भान नको का? अरे बाबासाहेबांनी ठरवलं असतं की मी थोडस तरी कॉम्प्रोमाइज करतो. ते कोण असतं? सगळी सत्ता, सगळं वैभव त्यांच्या पायाशी असं ओसंडून व्हायला असतं. त्यांनी तुमच्यासाठी नाकारलं. म्हणून आता ही सेंट्रल कमिटी करू आपण आणि पुढचा कार्यक्रम मोर्चा काढायचा की अजून काय करायचं हे सगळ्यांनी मिळून ठरवायचं. पहिली गोष्ट लक्षात ठेवा की बाबासाहेब आंबेडकरांच्या वरती सुद्धा त्यांना ठार मारण्याचे बरेच प्रयोग झाले. बाबासाहेबांना ते मारू शकले नाही, गांधीजींना मारू शकले. बाबासाहेबांना याच्यासाठी मारू शकले नाही की त्यांच्या मागे त्यांच्यासाठी आयुष्य कुर्बान करणारा समाज, तो बाबासाहेबांचा रक्षक होता. आपला सगळंच इतिहास नका विसरू. आपली ओळख काय आहे? ज्याच्या हातात एवढी लांब लचक काठी असते तो महाराष्ट्राचं काय वैभव नाही आपल्याला. अत्यंत यातना सहन केलं आपण, पण आपले मिलिटन्सी विसरू नका. मी आमच्या आगरी बांधवांना पण सांगतो, तुम्ही मिलिटंट आहात, पण तुमची मिलिटन्सी कधी क्रांतिकारक होईल? तुम्ही ब्राह्मण्यवादाचे वाहक बनण्याची सोडाल तेव्हा. मला काळू कोमस्करांचं फार कौतुक वाटतं, फार कौतुक वाटतं. त्यांच्या नावासमोर लागलेलं कॉम्रेड, त्याच्यानं मला बरं वाटतं. माझं असं म्हणणं आहे की आपण सगळेच जण, आपलं घर विस्कटलंय ना, विस्कटलं की नाही, एकात एक नाही, बापातलं एक नाही, अशी परिस्थिती झालेली आहे. हे घर बाहेरचं कोणी बांधणार नाही. आपलं घर आपल्यालाच बांधावं लागेल आणि ते बांधायचं काम आजच्या बैठकीपासून सुरू करू. आणि मला माहिती आहे की तुम्ही सगळे एवढे लोक आहात, तुमच्या प्रत्येकाच्या पाठीमागे अजून कोण कोण आहे. आपण केरळला धोका निर्माण होऊ देऊ शकतो. देखेंगे, मगाशी तुम्ही बोललात ना, हम देखेंगे, फैजची कविता आहे. ताज उछाले जाएंगे और अभी उछलने वाले हैं. यांचा अंत सुरू झालेला आता. मोदी शहाचा काउंट डाऊन आणि त्याच्या सरकारचा काउंट डाऊन सुरू झालेला आहे.
संपायला लागते. पण मला अजूनही खात्री आहे की त्यांचं सरकार जेव्हा बुडेल आणि दुसरं सरकार येईल त्याच्यामध्ये पण आपले मंत्री असतील. तर आपण एक काम करू. मला आठवतो, मला बाळ आठवतो. बाळ भालेराव हे आता माझ्या म्हणजे गाई पण झालेले आहेत नाही का. हा माणूस जबरदस्त कबड्डी प्लेअर, खरी गोष्ट आहे. आता पण बघा या वयात तब्येत म्हणजे काय खाल्लं असेल. एकदा याचा हात तुटला होता नाही, फ्रॅक्चर झाला होता. ते जे एकदा आपल्या खिशामध्ये दमडा नसायचा आणि आपण एकमेकांची खिशी चाचपायचो आणि मैल चालायचो. तुला मी सांगतो, आपण म्हातारे झालो ते अजिबात मान्य नाही करायचो. हा, आपण ज्येष्ठ आहोत बरोबर, आपण ज्येष्ठ आहोत आणि मी काय सर काय रमेश आला असेल, आम्ही कोणीही म्हातारे होणार नाही. आणि जर तरुण तिकडे जात असतील तर तुमच्या पेकाटात लाभ घालायचा अधिकार आम्हाला आहे. ही बैठक याच्यासाठी बोलवलेली की तुमच्यामध्ये एक अत्यंत लढणारा म्हणून जर तयार होतोय. सगळ्या भिवंडीमधलं राजकारण त्याने आंबेडकरी चळवळीकडे सगळं कलंडून टाकलेलं आहे. त्याला वाचवणं ही जबाबदारी आपली सर्वांची मिळून आहे आणि आपल्याला आंबेडकरी चळवळ वाचवायची. तर आता ठरवा, मी सूत्रसंचालकांना सांगतो किंवा बाबाला सांगेल किंवा रवीला किंवा सुजित पुढे गेला बघा की आपण आजचे जे ठराव करायचे त्याच्यामध्ये आपली एक समन्वय समिती स्थापन करायची आणि ज्यांना समन्वय समितीत काम करायचं त्यांनी हात उभा करायचा. पक्ष तट गट बीट काय बघायचे नाही. ओके. दुसरं, या सगळ्या गोष्टींचं ऑपरेशन करणारं लाईव्ह सेंटर कुठे असेल जिथे संपर्क आले पाहिजे. मला वाटतं तुम्ही कल्याण किंवा अंबरनाथला ठेवा. अंबरनाथला आमचं ऑफिस पण आहे चांगलं बरोबर. समितीमध्ये जय असला पाहिजे. त्याच्यानंतर लॉयर्स कलेक्टिव्ह करायचं आपण. हे 3 आपण निर्णय घेऊ. काय साहेब? आणि हे 3 निर्णय घेऊन आजची सभा आपण नंतर मग बरखास्त करू.